ठाणे म्हणजे शिवसेना असं समीकरण बोललं जातं. तसंच ठाणे म्हणजेच एकनाथ शिंदे असंही गणित मानलं जातं. मात्र त्याच ठाण्यामध्ये आता महायुतीमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. मंत्रिमंडळ वाटप झाल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चांगल्याच चर्चा रंगलेल्या आहेत. त्यात आता पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याच्या तयारीत तर नाही ना, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. तसंच गणेश नाईकांच्या घोषणेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची ही शक्यता वर्तवली जाते. गणेश नाईकांनी नेमकं काय म्हटलंय ते आधी पाहूया. तर गणेश नाईक नेमकं काय म्हणाले त्यावरती आपण एक नजर टाकूयात. गणेश नाईक म्हणतायत, मी जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतन या ठिकाणी जनता दरबार घेणार आहे. मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये देखील आता जनता दरबार भरवणार आहे. तर गणेश नाईक नेमकं काय म्हणालेले ते तर आपण पाहिलं. मात्र गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंचा संघर्ष हा तसं पाहायला गेलं तर फार जुना आहे. सध्या एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र गणेश नाईक हे या आधी 3 वेळा ठाण्याच्या पालकमंत्रीपदी विराजमान झालेले होते. आता गणेश नाईक यांना मंत्रीपद देऊन भाजपनं ठाण्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलाय. त्यात नाईकांनी आपला मोर्चा हा ठाण्याकडे वळवल्याचंही दिसतंय. ठाण्यामध्ये पुन्हा आपलं राजकीय वजन निर्माण करण्याचा उद्देश गणेश नाईकांचा यातून दिसतोय. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं भाजप आपली ताकद वाढवण्याची तयारी करत असल्याचं एकंदरीत चित्र आहे. गणेश नाईकांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये ठिणगी पडणार की काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. तसंच महायुतीमध्ये वाद होऊन पक्षश्रेष्ठींनी स्वबळाचा नारा दिल्यास ठाणे महापालिकेवरती भगव्याचं स्थान कायम राहणार की यंदा कमळ फुलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि याच महत्वाच्या विषयावरती आपल्यासोबत चर्चेसाठी या क्षणी जोडले गेलेले आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के. आपल्या दोघांचंही स्वागत. पहिला प्रश्न अर्थातच प्रवीणजी आपल्यासाठी आहे. गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार भरवणार आहे, या मागची नेमकी कारणं काय आहेत? नाही, मला वाटतं ते या राज्याचे मंत्री आहेत आणि सरकार म्हणून कुठलाही मंत्री कुठल्याही जिल्ह्यात जाऊन लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं सरकारला त्या ठिकाणी सांगू शकतो. तसा आमदार महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोलू शकतो, काम करू शकतो. त्याच पद्धतीनं गणेश नाईकांचं वक्तव्य आलं असावं. त्यातच गणेश नाईक एक उत्तम अशा प्रकारचे संघटक आहेत, नेतृत्व आहे. नवी मुंबईवर गेली अनेक वर्ष त्यांचं संघटन कौशल्यानं त्या ठिकाणी संघटन बांधलं, सत्ता त्या ठिकाणी टिकवली. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला जबाबदारी दिली तर मी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं संघटन आणि काम करू शकतो, अशा प्रकारचा बोलण्याचा त्यांचा मतितार्थ आहे असं मला वाटतं. नाही, पण मग प्रवीणजी मतितार्थ तुम्ही सांगताय, मात्र गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहे. पण त्यामुळे नाईकांच्या या घोषणेमुळे महायुतीत कुठेतरी वादाची ठिणगी पडू शकते का? नाही, अजिबात असं काही वादाचा प्रश्न नाही. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा तिघेही एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती म्हणून काम करत आहेत. असा प्रत्येक जिल्ह्यात प्रश्न येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मंत्री असणार आहे, 2 दुसरे पक्ष आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं जर समंजसपणा घेतला नाही तर त्या ठिकाणी सगळ्याच जिल्ह्यात तसं वातावरण होईल. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे साहेब राज्याचे नेते आहेत शिवसेनेचे, अशा प्रकारचा छोटा विचार ते करतील आणि काहीतरी होईल असं मला अजिबात. प्रवीणजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. यावेळेला नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया मला घेणं अत्यंत आवश्यक वाटतं. नरेश म्हस्के, गणेश नाईकांच्या घोषणेनंतर ठाण्यात भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तुम्हाला या संदर्भात काय सांगावं असं वाटतं? हे बघा, गणेश नाईक साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काय म्हणावं, त्यांनी काय प्रतिक्रिया द्यावी हा त्यांचा विषय आहे. आमच्या दृष्टीने महायुती आहे. लोकसभा विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढलो आणि आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा महायुती म्हणून लढण्याच्या
विचारामध्ये विचार आमचा आहे. आमचे माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना तसे निर्देश दिलेले आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा असते वेगवेगळं लढावं, परंतु आमचे नेते कधीही तशा पद्धतीच्या विचाराला खतपाणी घालत नाही. त्या कार्यकर्त्यांना सक्षमपणे ते सांगत असतात, महायुती आहे, महायुती म्हणून निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्हाला मी एक उदाहरण देतो की आता दिल्लीमध्ये आपचे जवळजवळ 15 आमदार, सिटिंग आमदार शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन त्यांची दिल्ली विधानसभेवरती लढण्याची तयारी होती. त्या बैठकीला मी सुद्धा होतो. बरं. परंतु शिंदे साहेबांनी त्याला नकार दिला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आपला पाठिंबा जाहीर केला. आम्ही युती मानणारे आहोत. त्यामुळे ठाण्यामध्ये जर जसा कोणी विचार करत असतील, आम्हाला युती म्हणून लढायचंय, पण ठाण्यामध्ये जर वेगळं कोणाला लढायचं असेल तर आमची सुद्धा तयारी आहे. यापूर्वी गेले जवळ 35-40 वर्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आमच्या मित्र पक्षातील घटक पक्ष असतील, भाजप असेल, सगळे मिळून आमच्या विरुद्ध लढायचे. तरी सुद्धा ठाणं असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, या जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी आम्हीच विजय मिळवलेला आहे. त्यामुळे जर समोरच्याला वेगळं लढायचं असेल तर आमची सुद्धा तयारी आहेच ना. शेवटी हा आमचा बालेकिल्ला आहे. बरं, तुम्ही तयारी दर्शवताय नरेशजी, मात्र गणेश नाईकांच्या या घोषणेनंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही आम्हाला ऐकायला मिळतात. त्याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही निकटवर्ती आहात, एकनाथ शिंदे खरोखर नाराज आहेत का? शिंदे साहेब कसे नाराज असतील? ठाण्याचे पालकमंत्री तेच आहेत. तर त्याच्यावर ते कसे नाराज असतील? शिंदे साहेब काम करतायत, आपण पाहताय, पूर्ण महाराष्ट्रात फिरतायत. आज ठाणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतली त्यांनी. सर्व आमदार, सर्व पक्ष हजर होते. आज पुण्याच्या म्हाडाची सोडत, लॉटरीची सोडत बरेच दिवसापासूनचा पेंडिंग प्रश्न त्यांनी सोडवला. मुंबईमध्ये एसआरएच्या मीटिंग घेत आहेत, म्हाडाच्या मीटिंग घेत आहेत, नवी मुंबईसाठी प्रयत्न करतायत. पूर्णपणे शिंदे साहेब महाराष्ट्रात कामाला लागलेले आहेत. कोकणातल्या MMR क्षेत्रातील पाणी पुरवठ्या संदर्भात कालच्या देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच्या बरोबरच्या बैठकीला ते उपस्थित होते. या कथोकल्पित बातम्या आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. बरं, पण या बातम्या येण्याचं कारणही आपण जाणून घेऊयात ना. मग मला असं वाटतं नरेशजी, ठाणे आणि शिवसेना हे समीकरण खरं तर फार आधीपासून असल्याचं सर्वांना परिचित आहे. त्यातच आता ज्याला गणेश नाईकांनी केलेली घोषणा ही आपल्याला मग कितपत योग्य वाटते हे तुम्ही सांगा. बघा, नाईक साहेबांनी तशा पद्धतीची घोषणा केलेली नाहीये. बरं, त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. नाईक साहेब सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत, परंतु हे कथोकल्पित न्यूज बनवल्या जात आहेत. आणि तशा पद्धतीचं बघा, कार्यकर्ते, महानगरपालिकेची निवडणूक, नगरपालिकेची निवडणूक, कार्यकर्त्याला वाटतं मला त्या ठिकाणी संधी मिळावी, पण युतीमुळे काही कार्यकर्त्यांना बसावं लागतं, निवडणूक लढता येत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडीफार नाराजी असते. परंतु आपण नेते जे आहोत त्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना समजवणं गरजेचं असतं. विधानसभेला आपण महायुती करतो, लोकसभेला महायुती करतो, मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आपण युती केली नाही तर त्याचा मेसेजही चुकीचा जातो. बरं, शिवसेनेची भूमिका मला लक्षात आली. नरेशजी, प्रवीण दरेकरांना मला पुढचा प्रश्न आहे. प्रवीणजी, नाईकांप्रमाणे जर शिवसेनेनं उद्या भूमिका घेतली तर मग भाजपची भूमिका काय असेल? नाही, एक लक्षात ठेवा, आपल्याला कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, 15 वर्ष गणेश नाईकांनी ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे. त्यावेळेला संपूर्ण ठाणे जिल्हा एक होता. अगदी गुजरातच्या बॉर्डरपासून ठाण्यापर्यंत एकच जिल्हा होता. आणि त्यामुळे त्यांना जिल्हा नीट माहीत आहे. त्याच्या कुठून गडचिरोलीवरून आलेला नेता किंवा व्यक्ती आज ठाण्याविषयी बोलते असं नाही आहे ना. बरं, त्याच्यामुळे मला वाटतं प्रश्न समजून घेणं हे काय त्या ठिकाणी कुणाला अडचणीचं असायचं काय कारण असू शकत नाही. दोन्ही नेते समंजस आहेत, प्रगल्भ आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींनी काही वितुष्ट होईल, आमच्यात विसंवाद होईल असं मला बरं, वितुष्ट येणार नाही असं तुमचं मत झालं. मात्र नरेश म्हस्केजी, जनता दरबार भरवण्याआधी जसं आता मगाशी प्रवीणजी बोलले की दोन्ही नेते समजूतदार आहेत, मग गणेश नाईक एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करू शकतील का? शिंदे साहेब सकाळी जेव्हा ठाण्याला असतात तेव्हा तुम्ही हजारो लोक त्या ठिकाणी बंगल्याच्या बाहेर उभी असतात, प्रश्न घेऊन असतात, मुंबईला असतात. माझ्यासारखा खालचा कार्यकर्ता एक खासदार म्हणून जेव्हा तो आनंद मठात बसतो तिथेही 400-500 लोक रोज आलेली असतात. आम्ही सुद्धा अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या प्रश्नांची उकल काढण्याचा प्रयत्न करत असतो.
त्यामुळे त्यांनी लोकांना भेटणं, लोकांचे प्रश्न सोडवणं, याच्यामध्ये कोणाचे आमचं कशा करता ऑब्जेक्शन असेल? आम्ही ऑब्जेक्शन घेणारे कोण? बरं नरेशजी, हरकत घेणार नाही असं तुम्ही आत्ता म्हणालात, मात्र संजय राऊत म्हणतात की गणेश नाईक हे कुठल्याही पक्षाचे असले तरी ते वरिष्ठ आहेत आणि त्यामुळे ते ठाण्यात जनता दरबार घेऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. गणेश नाईक वरिष्ठ आहेत, तर मग ज्यावेळी त्यांची शिवसेनेतनं काढून टाकलं त्यावेळी संजय राऊत काय बोट गिळून गप्प बसले होते का? तेव्हा का गप्प बसले होते? वरिष्ठ आहेत तर. गणेश नाईक साहेब ज्येष्ठ आहे, शिवसेनेमध्ये ते पूर्वीचे नेते होते, शिवसेनेतनं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले. संजय राऊतांनी शानपणा करू नये, चोमडीगिरी करू नये. ठीक आहे, दोन्ही पक्षांचं नेमकं काय म्हणणं आहे या निर्णयावरती हे जाणून घेण्याचा आम्ही अगदी थोडक्यात प्रयत्न केला. धन्यवाद प्रवीणजी आणि धन्यवाद नरेश मस्केजी. तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर दोन्ही पक्षांची बाजू तुम्ही मांडलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.